बडोदा क्रिकेटमधील एक व्यावसायिक खेळाडू म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. ती व्यावसायिक खेळाडूंची जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटते. अनुराग आणि जयेश गेल्या मॅचमध्ये ज्याने 47 धावांची पारी केली आपल्या संघाला विजय मिळवून दिला तो अनुराग. स्ट्राईकला आपण पाहायला भेटतंय. सामना 2 षटकाचा असेल. पहिला चेंडू फटका मोठा. उंची कमी लांबी जास्त. लांबी कमी आणि उंची जास्त. पहिल्या चिवताल भेटतोय. 2 धावा घेतल्यात. तिसरी धाव घेतली जाते. चौथ्या धावेचा प्रयत्न होतो का? 3 धावेने खातं खोललं जातं. 3 धावेने श्रीगणेशा केली जाते. पहिल्या चेंडूवरती एक वंदन भेटतंय. ते बजावून लागला. मी निक्कम साहेब आपणास विनंती करतो. नाही मॅच चालू आहे त्यांची. मॅच चालू निक्कम आपणास विनंती करतो. या गेल्या मॅच मध्ये जो मॅन ऑफ द मॅचचा मानकट दिला तो परेश याला आरके स्पोर्ट्सचं एक टी शर्ट देऊन त्यांना सन्मानित करायचंय. सुरत शहरामधील एक नामांकित असं आरके स्पोर्ट्स टी शर्ट स्ट्राईकला येतो जयेश. पुन्हा एकदा मोठा फटका. लांबी कमी आणि उंची जास्त. पुन्हा एकदा इथे मात्र चुकी केली जाते. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती अनुरागला आणि जयेशला इथे जीवनदान भेटतंय. आणि हा जीवनदानचा कुठपत फायदा घेतात ते पाहूया. कारण क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ म्हटलं जातं. कारण क्रिकेटमध्ये आपण पाहिलं असं ना तर जर त्याला ठरण असतं. जे असं ते समोरासमोर असतं. पुन्हा एकदा मोठा फटका. इथे मात्र कोणती चूक नाही. ज्या फटक्याची आपण वाट पाहत होतो तो गगनभरी हल्ला. गगनभरी षटकार. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. हे कुठे ना कुठेतरी बटन पाहायला भेटतंय गोलंदाजावरती. नक्कीच कारण 2 चेंडूवरती 2 झेल सुटले गेले. ते ते कुणाचे असतील तर एक अनुराग आणि जयेश यांचे. ज्यांनी पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये जातो चेंडू. पंच एक धावेचा इशारा देत आहेत. एक धावेने धावसंख्या होती तिथं मात्र बॉलर जयेश कदम, रोहित कडू, साहिल कदम जरा पाठीमागे विकेटीच्या पाठीमागे तिथे बसा आरामात. एक मिनिट. संघाची धावसंख्या झाली आता मात्र 13. कारण आपण पाहिलं असेल की या स्पर्धेमध्ये आपण व्यावसायिक खेळाडू आपण पाहायला भेटत आहे मैदानामध्ये. एक मुंबईवरून असेल आपला अल्पेश असेल तर बडोद्यावरून आपल्याला जयेश आणि अनुराग. 4 चेंडूने संघाची धावसंख्या झाली आता मात्र 13. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलेला चेंडू. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहूया. एक धावेवरती समाधान मानलं जातंय. एक धावेने संघाची धावसंख्या होती ते मात्र 14. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो अनुराग. गगनभरी षटकार. ह्या षटकाराने चांगलं स्वागत केलं जातंय. पहिल्या षटकांत संघाची धावसंख्या झाली ती 20. काय फटकेबाजी पाहायला भेटली अनुकरण जयेश यांची. कारण ते जीवनदान जे भेटलं ते जीवनदानचा पुरेपूर फायदा घेतलाय दोन्ही फलंदाजांनी. गोलंदाजने देवेन वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं आणि या मॅचचं शेवटचं षटक देवेन.
पुन्हा एकदा खोल टप्प्याचा चेंडू. चेंडू बॅटची कडा घेतोय आणि गली झोनमध्ये जातोय. आर्थिक अडथळ्यामुळे चेंडू अडला जातोय. एक धावेवरती समाधान मानलं जातंय. एक धावने संघाची धावसंख्या होती तर मात्र 21. स्ट्राईकला आलाय तो. षटकार किंग म्हणावं लागेल. अनुराग, का म्हणून मी बडोद्यावरून आलो या स्पर्धेमध्ये? का म्हणून हा सहभाग घेतलाय? पुन्हा एकदा मोठा पटका. चेंडू जातो का पाहूया. वन बाउन्स. सीमा पार 4 धावा. हां, रोनिक. नक्कीच स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला तर रोनिक. काय फटकेबाजी पाहायला भेटते अनुराग यांची. इथे मात्र आता मात्र पंच नक्कीच इथे मात्र एसटीची ती अपील करतायत आणि पंच इथे मात्र ही धात फेटाळताना पाहिलं. संघाची स्थिर धावसंख्या आहे ती 32. किती चेंडू झाले? मला वाटलं शेवटचा चेंडू असेल आणि मॅचमधला सुद्धा शेवटचा चेंडू असेल. त्या कॅप्टन पद्धतीने मारायचा चेंडू एक धाव घेतली जाते. दुसरा धावायचा प्रयत्न, दुसरी चोरटी धाव आणि दुसरी धाव घेण्यामध्ये सुद्धा यशस्वी झाला. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 34. 12 चेंडू आणि 35 धावा. कम ऑन डीजे. डीजे
संघासाठी पहिल्या षटकात होते जयेश. मॅन फ्रॉम बडोदा. आपल्या गावासाठी आज क्रिकेट खेळायला पाहायला भेटत आहे तो म्हणजे सुरत या नगरीमध्ये. एक व्यावसायिक खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलाच जातो असा एक नवोदित खेळाडू बडोद्यावरून बिलॉंग करणारा आज सुरत नगरीमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. 12 चेंडू 35 धावा. 35 धावा आणि 12 चेंडू. क्रिकेट आहे. क्रिकेट आणि चितीचा खेळ म्हटलं जातं. जोपर्यंत शेवटची चेंडूची फेकी होत नाही. पहिला चेंडू खोला टप्प्याचा चेंडू असेल, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू असेल. एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नक्कीच दुसरी चोटी धाव घेण्यामध्ये यशस्वी होतोय. 2 धावेने अकाउंट ओपन केलं जातंय. 2 धावेने श्रीगणेश केली जाते. 11 चेंडू आणि 33 धावा. 33 धावा आणि 11 चेंडू. कारण दोन्ही संघ बलाढ्य संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. 11 चेंडू 33 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू हवेमध्ये. इथे मात्र कोणतीही चूक नाही आणि मोठा मासा झाला अडकतोय. एक मोठा धक्का म्हणावा लागेल. जिग्नेशला माघारी परतावं लागतं. नक्कीच इथं काळीच केलं भार. ते जयेशनी गोलंदाजी म्हणावं लागेल जयेश यांची. त्या सामन्यामध्ये सुद्धा त्यांनी वाळद संघासमोर सुंदर अशी गोलंदाजी करून आपल्या संघाला विजय मिळवून देण्याची ज्याने सिंहाचा वाटा उचलला असेल तो नक्कीच तो जय असेल. जयेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत पाहायला भेटतोय. आता मात्र देवेन जिंकण्याची जागा घेण्यासाठी तर देवेन आतापर्यंत 2 चेंडूची फेकी होते. 2 चेंडू आणि 2 धावा खर्ची करतोय. तो म्हणजे जयेश. स्ट्राईकला आलाय तो. देवेन पुन्हा एकदा मोठा फटका घालण्याचा प्रयत्न. उंची जास्त आणि लांबी कमी. चेंडू हवेमध्ये. स्वतःच्या बॉल मध्ये. इथे मात्र देवेंद्र परतावं लागतंय. सुंदर झेल म्हणा
मी एक विनंती करतो, की चासगावचा कर्णधार कुठे असेल ना, तर प्लीज इकडे या ना. अनिकेत, चासगावचा कर्णधार इकडे या ना प्लीज. एक चांगला प्रयास होतं. परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं आणि इथं मात्र अल्पेशला माघारी परतावं लागतं. त्या स्पर्धेमध्ये 2 मॅन ऑफ द मॅचच्या ज्या खेळाडूने घेतल्या असतील ना, तो अल्पेश. कारण आज मुंबईमधून आपल्या गावासाठी आज क्रिकेट खेळायला पाहायला भेटलं. कारण सातत्याने आम्ही त्याला मुंबईमध्ये पाहत असतो. पुन्हा एकदा रुनेल शट ऑफ लाईन गोलंदाजी पंच दोन्ही हात उंच फलकवतायत. एक अनंत धावाचं रूपांतर होतंय. चार चेंडू आणि 30 धावा. 4 चेंडू 30 धावा. काय घडतंय मैदानामध्ये? उलट टप्प्याची गोलंदाजी म्हणावं लागेल. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. चेंडू काही समजलेला नाही. चेंडू मात्र बीट होताना पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू हवेमध्ये. इथे मात्र आता कोणती चूक झाली का? चेंडू मात्र धरणी मातेला दान होताना पाहिलं. आता मात्र फक्त उपचारता राहिलेली आहे. कारण आपण पाहिलं असेल, की कोणता संघ हा फायनलच्या दिशेने वाटचाल पाहायला भेटते. कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. पुन्हा एकदा मोठा फटका. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का? एक धावेवरती समाधान मानलं जातं. कोणता संघ विजय झालेला आहे. विजय संघाचं अभिनंदन. कोणता संघ इकडे बाहेर आहे ना लवकर. कोणता संघ? आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. थोडंसं हे करायचंय. प्लीज मोरे साहेब, योगीजी मोरे साहेब आपण सुद्धा इकडे यायचंय. मोरे साहेब, कोणता संघ सहकार्य करा.